आणि आज दुःख होत आहे की त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि जातीवाद निर्माण करायचा. 60 वर्ष माझा बहुजन समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिला. पण या बहुजनांच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विषयासाठी काँग्रेसने काय केलं? त्यांना किती वर्षानंतर न्याय मिळाला? आपल्या माध्यमातून मी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातूनच आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि ते टिकणारं आरक्षण मिळणार आहे. नमस्कार, महा MTV मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेला. कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं राज्य म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु शिवरायांनी वसवलेली ही सामाजिक एकतेची घडी विस्कटण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसापासून होऊ लागलाय. पुरोगामी महाराष्ट्रात असं का घडतंय याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज या मुलाखत सत्रातून करणार आहोत. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे नेते आमदार योगेश टिळेकर. सर, स्वागत आहे आपलं. निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागात आमचं फिरणं झालं, विशेषतः ग्रामीण भागामध्ये. ओबीसी आणि मराठा वाद शिगेला पोचलेला आहे. म्हणजे अमुक समाजाच्या व्यक्ती करून सामान आणायचं नाही, सामाजिक आणि सांस्कृतिक कामावरती बहिष्कार घालायचा. महाराष्ट्रात हे असं का घडतं आणि याच्यामागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? याच्या मागे कोण हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे. कारण ही सुरुवात आज काल अशी 2 दिवसात झालेली नाही. परंतु हे खरं आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण द्यावं याच्यातल्या कुठल्याच नागरिकामध्ये दुमत नाही. कारण सामान्य गरीब मराठा समाज बांधवांच्या मुलाला हाताला रोजगार मिळाला पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका सगळेच मांडत आहेत. पण 1982 साली ज्या या आरक्षणाच्या विषयाला सुरुवात झाली, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील साहेब काँग्रेसचे आमदार होते, माथाडी नेते होते. कदाचित त्यांचे लक्ष झालं असेल की त्या माथाडी चळवळीमध्ये काम करताना ज्याच्या खांद्यावरती ओझं आहे हा माझा बहुतांशी मराठा समाजातला मुलगा आहे. मग त्याची जाणीव झाली असेल की ज्या मराठा समाज बांधवांच्या शौर्यावरती महाराष्ट्रानं अटकेपार झेंडा लावला, ज्याचा उल्लेख तुम्ही केला की छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र केलं. हे खरं आहे की 16व्या वर्षी शिवरायांनी मा जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरावरती शपथ घेतली की स्वराज्य निर्माण करायचे. मा जिजाऊंचं स्वप्न होतं की मायमाऊलींच्या रक्षण करायचे, संरक्षण करायचंय, शेतमजुरांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. पण झालं काय महाराष्ट्रामध्ये की त्या माझ्या शिवरायांच्या त्या शपथीला, त्या दिलेल्या त्यांच्या हाकेला महाराष्ट्रातला माझा बहुजन समाज धावून गेला. मग या बहुजनातला सगळ्यात मोठा घटक माझा मराठा समाज बांधव आहे. त्या समाज बांधवातल्या मुलांनी हातातलं काम सोडून स्वराज्याच्या त्या चळवळीमध्ये मावळे म्हणून सहभागी झाले. माझा माळी समाज बांधवाच्या मुलानं शेती करायची सोडली, स्वराज्यामध्ये गेला. माझ्या धनगर समाजाच्या मुलानं मेंढरं पाळायची सोडली, स्वराज्यामध्ये गेला. माझ्या वंजारी समाजाच्या मुलानं हातातला कोयता सोडला, हातामध्ये तलवार घेतली, मावळा झाला. लोहाराच्या पोरानं हातातला हातोडा सोडला, तलवार घेतली. माझ्या न्हाव्याच्या मुलानं वस्तारा सोडला, हातामध्ये तलवार घेतली. म्हणजे स्वराज्यामध्ये मावळा म्हणून या गावगाड्यातल्या जो सामान्य माणूस आहे, ज्या 18 पगड जाती आहे की जी समाज रचना आहे की या समाज रचनेमध्ये चालणारा सुतार असेल, न्हावे असेल, गुरव असेल, सगळे समाज, त्या समाजाने शिवरायांना साथ दिली आणि हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. 1000 वर्षाची मोगलांची गुलामगिरी संपली. याचं एकमेव कारण या महाराष्ट्राने जात सोडली आणि जात सोडल्यानं हातामध्ये भगवा घेतला, तेव्हा माझ्या शिवरायांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य झालं. आणि आज दुःख होत आहे की त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि जातीवाद निर्माण करायचा. आणि ते कोण करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 60 वर्ष माझा बहुजन समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिला. मुळामध्ये तर आरक्षणाचा विषय तुम्ही आज मराठा समाजात सांगतात, त्याच्यावरती आपण येऊया.
पण या बहुजनांच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विषयासाठी काँग्रेसने काय केलं, त्यांना किती वर्षानंतर न्याय मिळाला. आणि आज एक ज्याचा उल्लेख आत्ता केला की अण्णासाहेब पाटील साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं आणि त्यांनी मोर्चा काढला आणि सांगितलं होतं की माझा मराठा समाज बांधव आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे, त्याला आरक्षणाची चौकट द्या, संरक्षण द्या आणि त्यातनं त्या माझ्या समाज बांधवांना या राज्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणा. तर या पवार साहेबांना या राज्यानं 4 वेळा मुख्यमंत्री केलं. त्या अण्णासाहेब पाटील साहेबांचं स्वतःचं बलिदान झालं, कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जर आज आरक्षण जाहीर नाही केलं तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता त्या व्यक्तीनं स्वतःचं बलिदान दिलं. पुढे 82 ते 14 पर्यंत या विषयामध्ये चर्चा झाली असेल, लिखाण लिहिलं गेलं असेल, परंतु कुठलं मोर्चा कुठलं आंदोलन होऊ शकलं नाही. आदरणीय देवेंद्रजींचं सरकार आलं आणि कदाचित माझ्या मराठा समाज बांधवांच्या लक्षात असेल किंवा आलं त्यांना देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास असेल की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या अगोदर अनेक समाजाचे मुख्यमंत्री झाले. कदाचित त्यांच्यावरती यांचा विश्वास नसेल की मोर्चे जरी काढले तरी हे आम्हाला न्याय देणार नाही. आणि म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये 57 मोर्चे माझ्या मराठा समाज बांधवांनी अतिशय शिस्तीमध्ये शांत पद्धतीने आपली मागणी मांडली आणि तितक्याच संवेदनशीलपणे, तितक्याच कायद्याचा अभ्यास करून, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्या आरक्षणाला असलेल्या सगळ्या कायदेशीर बाबी, अगदी राज्य मागासवर्गीय आयोगाचं गठन करण्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत सगळ्या विषयामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारनं या विषयामध्ये काम केलं. त्या सभागृहाचा मी सदस्य होतो आणि मला सौभाग्य प्राप्त झालं की माझ्या गोरगरीब मराठा समाज बांधवांच्या मुलाला आरक्षण देण्याच्या त्या सभागृहामध्ये, पवित्र सभागृहात मी त्या ठिकाणी सभासद होतो. आम्ही सर्वांनी एकमताने त्या आरक्षणाला पाठिंबा दिला. ते मंत्रिमंडळात आलं, ते सरकारने लागू केलं, हायकोर्टामध्ये गेलं. दुर्दैवानं हायकोर्टात तिथे स्टे बसला नाही, सुप्रीम कोर्टामध्ये गेले. बघा, सुप्रीम कोर्टामध्ये एखादी केस आपण चालवत असेल तर कोर्ट सांगतं की याच्यावरती स्टेटस्को द्या, केस चालवा. तिथे स्टेटस्को बसला नाही, स्टे बसला नाही, आरक्षण लागू राहिलं. 16 महिनं माझ्या देवेंद्रजींच्या सरकारने दिलेलं आरक्षण माझ्या समाज बांधवांना मिळालं. अनेकांना शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून संरक्षण मिळालं. दुर्दैवाने सरकार बदली झालं आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात सरकारनं त्या आरक्षणाची बाजू भक्कम न मानल्याने माझ्या मराठा समाज बांधवासमोर जे त्यांच्या हक्काचं ताट होतं, जे 40 वर्ष त्या आरक्षणाची जी मागणी होती ती पूर्ण झाली होती. आम्ही फक्त ताट ठेवलेलं नव्हतं. बघा, एखादा विषय असा असतो की आपण दिवसभरामध्ये 4 वाजेपर्यंत जेवण नाही केलं तरी चालेल, कारण आपल्यासमोर ताट नसतं, त्यावेळेस आपण भुकेवरती कंट्रोल करतो. पण जर ताट समोर आलं असेल, 4 घास पोटामध्ये गेले, तर आपल्याला भुकेवरती कंट्रोल राहत नाही. म्हणजे माझ्या मराठा समाज बांधवाला 16 महिने आरक्षण मिळालं, ते गेलं. कारण एकमेव त्याचं कारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचं नाकर्तेपणा. आणि म्हणून पुन्हा त्या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन होणं आवश्यक होतं. मोर्चे सिल्वर ओकला जायला पाहिजे होते, मोर्चे मातोश्रीवर जायला पाहिजे होते, पण नाही झालं. कारण कदाचित माझ्या मराठा समाज बांधवांचा विश्वास या नेतृत्वावरती नसेल आणि म्हणून पुन्हा देवेंद्रजी आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावरती सरकार आलं आणि म्हणून पुन्हा मोर्चे निघाले, आंदोलन चालू आहेत. आणि आजही देवेंद्रजींनी 10% आरक्षण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा करून दिलेलं आहे. आणि मला खात्री आहे की माझं महायुती सरकार हेच त्याला कायदेशीर न्याय देऊ शकतं, हा ठाम विश्वास मराठा समाज बांधवांचा आहे. पहिला विषय देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये, कारण मी अनेक वेळा आत्ताच सांगितलं की लोकांचा एखाद्या नेतृत्वावरती विश्वास असतो. महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या बहुजन समाजाचा, मराठा समाजाचा, व्यापाऱ्यांचा, महिलांचा, दलित, आदिवासी सर्वांचा जो विश्वास कोणावरती असेल, कोण नेतृत्व माझा प्रश्न सोडू शकतं, कोणामध्ये क्षमता आहे, कोणामध्ये ती अभ्यासाची वृत्ती आहे, तर ते देवेंद्रजींच्या रूपानं महाराष्ट्र पाहतोय. आणि म्हणून माझ्या मराठा समाज बांधवांची सुद्धा हीच अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी ते आरक्षण द्यावं. आणि म्हणून आजच्या आपल्या माध्यमातून मी आश्वासित करू इच्छितो
की येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातूनच आपल्याला आरक्षण मिळणार आहे आणि ते टिकणार आरक्षण मिळणार आहे. मराठा नेत्यांकडून असा हट्ट धरला जातो की ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. एक ओबीसी नेतृत्व म्हणून मला तुमचा प्रश्न विचारायचा आहे की हे आरक्षण शक्य आहे का, असं आरक्षण? मग आता आदरणीय जरांगे पाटलांचं जी काही भूमिका आहे, त्यांच्या आंदोलनाचा तुम्ही जो मार्ग आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याचे वेगळे वेगळे टप्पेही पाहिलेले आहे. आता मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मी सांगितलं की 1982 सालापासून आता 2024 आहे. या विषयामध्ये मराठा समाज बांधवांमधले अनेक तज्ज्ञ मंडळींनी कायदेशीर अभ्यास केलेला आहे. काही लोकांनी रस्त्यावरती लढाई लढलेली आहे. स्वर्गीय विनायकजी मेटे आपल्यातनं गेले, पण त्या व्यक्तीने या विषयामध्ये पूर्ण कायदेशीर अभ्यास केलेला होता. असे अनेक नेते आहेत की ज्यांना माहिती आहे की हे आरक्षण कसं टिकलं पाहिजे, त्या भूमिकेत ते काम करतात. कारण एका व्यक्तीचं याच्यातनं भलं होणार नाही, ते एका समाजाचं भलं होणार आहे. आणि ते होत असताना समाजाला कायमस्वरूपीचं आरक्षण कसं मिळेल, ही भूमिका त्याही नेत्यांची आहे. आणि राज्यातल्या कुठल्याच राजकीय पक्षाची भूमिका अशी नाही की यांना मराठा समाज बांधवांना आरक्षण देऊ नये. परंतु कोणताही नेता असं म्हणत नाहीये, कुठलाही पक्ष असं म्हणत नाही की त्यांना ओबीसीतनं आरक्षण द्यावं. कारण ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण हे प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. आणि 54% इतका मोठा ओबीसी समाज, त्यामध्ये पुन्हा इतका मोठा मराठा समाज आल्यानंतर या आरक्षणाची स्थिती काय राहील, या विषयामध्ये काही लोक साशंक असतील. आणि म्हणून जरी जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की आम्हाला ॲफिडेव्हिट द्यावं, तर आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा ॲफिडेव्हिट दिलं नाही जरांगे साहेबांना की आम्ही ओबीसीतनं आरक्षण देईल म्हणून. त्यामुळे ही भूमिकाच संदिग्ध आहे. परंतु एक खात्री आहे की ज्याचा उल्लेख वारंवार देवेंद्रजींनी केला की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज बांधवांचं आरक्षण आम्ही टिकून दाखवणार. आणि मला खात्री आहे की एकदा देवेंद्रजींनी शब्द दिला तर ते त्यांची पाळण्याची, ते पूर्ण करण्याची क्षमता आहे. विधानसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत ओबीसी समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशा वेळी ओबीसींची मतं मिळवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष धडपडत आहेत. यात भाजपची भूमिका वेगळी कशी आहे? नाही, मुळामध्ये भारतीय जनता पक्षाचा DNA ओबीसीचा आहे. भारतीय जनता पक्षाने कायम ओबीसींच्या हिताचं काम केलेलं आहे. शेवटी ओबीसी हा प्रस्थापितांच्या विरोधात लढलेला समाज आहे. आणि शेवटी मी त्या समाजामधनं येतो. तर ज्या समाजातनं मी पुढे येतो त्या समाजाची दुःख, समस्या याची जाणीव नक्की मला असते. तो माणूस असल्याचं लक्षण आहे. परंतु ज्यावेळेस ओबीसींचा आरक्षणाचा विषय आला तर 52 साली बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 340 कलमाद्वारे ओबीसींना आरक्षण द्यावं. ते दिलं नसल्याने त्या बाबासाहेबांनी राजीनामा दिला. 1952ला जवाहरलालजी नेहरू, त्यानंतर अगदी 78 पर्यंत जवाहरलालजी, इंदिराजी, काँग्रेसच. 78ला मोरारजींच्या नेतृत्वामध्ये जनता पक्षाचं सरकार आलं आणि तिथे मंडल आयोग गठीत झाला. दुर्दैवानं 2 वर्षानंतर ते सरकार गेलं. पण त्या मंडल आयोगाच्या माध्यमातून ज्या शिफारशी तयार करण्यात आल्या त्या स्वीकाराव्या असा अहवाल तयार झाला. आणि 80 साली पुन्हा इंदिराजी आल्या आणि 80 पासून 92 पर्यंत हा अहवाल पुन्हा प्रलंबित राहिला. म्हणजे ज्यावेळेस बिगर काँग्रेस सरकार आलं पहिल्यांदा, त्यांनी तो आयोग गठीत केला. पुन्हा 92 साली बिगर काँग्रेस सरकार आलं, त्याला भाजपाचा पाठिंबा होता, व्हीपी सिंगांचं. त्या मंडळ आयोगाची अंमलबजावणी व्हीपी सिंगांच्या सरकारने केली आणि त्याला भाजपाने पाठिंबा दिला. आणि खऱ्या अर्थानं 94 पासून ओबीसीला आरक्षण मिळालं. मग या आरक्षणाचं मिळण्यासाठी 40 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लागला. या 40 वर्षामध्ये अनेक पिढ्या त्या गेल्या, ज्या पिढ्यांना या आरक्षणाच्या माध्यमातून संरक्षण मिळालं असतं आणि अनेक कुटुंब या देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले असतं. बघा, ओबीसी हा मोठा घटक आहे, तुम्ही सांगितलं. मग जर देशामध्ये एकूण 54% ओबीसी समाज असेल, राज्यामध्ये 54% ओबीसी समाज असेल, तर राज्य प्रगत करायचं असेल तर हा घटक प्रगत झाला लागेल की नाही. म्हणून ओबीसींचं कायम हित काँग्रेसने केलं आणि एका बाजूला भाजपानं आरक्षण दिलं. ते देत असताना नेतृत्व दिलं. आजही मोदीजींच्या रूपानं ओबीसींचं नेतृत्व देशामध्ये काम करत आहे. मोदीजी आल्यानंतर हे आरक्षण आम्हाला 94 साली मिळालं. पण आयोग गठीत झालेला होता. म्हणजे
ओबीसी आयोग आमच्याकडे देशामध्ये गठीत होता, पण त्याला संवैधानिक दर्जा नव्हता. तो मोदीजींनी 17 साली काढला. रोहिणी आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं ब कडक केलं, की कुठल्या जातींना आरक्षण मिळालं, फायदा मिळाला, त्याचंही सर्वेक्षण केलं. आणि 27 मंत्री आजही मोदीजींच्या सरकारमध्ये ओबीसी आहे. बघा राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं. 60 वर्ष आम्ही ओबीसी समाज बांधव पवार साहेबांच्या मागे आम्ही मतं देत राहिलो. पवार साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलं, ओबीसी समाजाने मान्य केलं. पण देशात राज्यातलं पहिलं ओबीसी मंत्रालय देवेंद्रजींनी केलं. अगदी काय सारथी सुद्धा मराठा समाज बांधवांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी करणारी सारथी देवेंद्रजींनी केली. ओबीसीसाठी महाज्योती केली, ओबीसी महामंडळ केलं. आमच्या मुलींसाठी ओबीसी मुलींसाठी वसतिगृह काढले जिल्ह्या जिल्ह्यामध्ये. त्यामुळे ओबीसींच्या हिताचं काम कायम भारतीय जनता पक्षानं केलं. आजही भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते हे बऱ्यापैकी ओबीसी समाज बांधवांचे आहेत. कारण भारतीय जनता पक्ष जातपात न बघता त्या कार्यकर्त्यामध्ये असलेलं नेतृत्व, त्याची काम करण्याची क्षमता, पक्षावरची निष्ठा, आणि ती जर एखाद्या ओबीसी जरी असेल, दलित जरी असेल, आदिवासी जरी असेल, तरी त्याच्यामध्ये असेल तरी त्याला न्याय द्यावा ही भूमिका आहे. म्हणून तर आज तुमच्यासमोर एका माळी समाजाच्या वारकऱ्याच्या मुलाला विधान परिषद देऊन त्याचं पुनर्वसन होऊ शकतं. कारण हा भारतीय जनता पक्ष आहे, हा जातपात नाही, कार्यकर्ता पाहतो. आणि समाजामध्ये नेतृत्व तयार व्हावं, बहुजनांचं नेतृत्व तयार व्हावं ही भूमिका भाजपाची आहे. आणि म्हणून तर आज कदाचित मी पराभूत झाल्यानंतर मी पुन्हा विधान परिषदेला आलो. कदाचित राम शिंदे साहेब पराभूत झाले तरी विधान परिषदेला आले, गोपीचंदजी पडळकर पराभूत झाले तरी विधान परिषदेमध्ये आले, आमच्या पंकजाताई आल्या, आमचे भागवतजी कराड आले. म्हणजे कारण बहुजनांचं नेतृत्व पुढे यावं ही भूमिकाच कायम माझ्या पक्षाची राहिलेली. आणि म्हणून असं मला बिलकुल वाटत नाही की आम्ही खूप सारं काही प्रयत्न करतो ओबीसींची मतं घेण्यासाठी. तर ओबीसीलाच वाटतंय की हा भाजपा आमचा आहे, ही महायुती आमची आहे आणि हे आमचं हित जपू शकतात ही विश्वास मला महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज बांधवांकडून वाटतो. पण विरोधक असा आरोप करतायत की भाजपने माधवचा प्रयोग करून जाती जातीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. या आरोपांकडे कसं बघता? नाही, मुळामध्ये असं आहे, महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जाती व्यवस्था आहे, छोट्या छोट्या जाती आहेत. तर माळी, धनगर, वंजारी हा हा फॉर्म्युला नाही आहे. ही एक त्या व्यवस्थेतली भावकीची व्यवस्था आहे. कारण माळी समाजाची चालीरूढी, परंपरा, वंजारी समाजाची, धनगर समाजाची ह्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे अगदी आमच्या कुंकू लावण्याची पद्धती आमची आडवी आहे, भंडारा लावण्याची पद्धती आमची आडवी. त्यामुळे कदाचित ती एक भावकीसारखं वातावरण असल्या कारणाने असं वाटत असेल. परंतु तो जो काय माधव फॉर्म्युला आहे हा कायम भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहिला आहे. याच्यात काही चुकीचं असण्याचं आवश्यकता नाही. ओबीसी समाजाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाजप कशा पद्धतीने काम करते? बघा, मी आत्ता सांगितलं की जसं महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था उभी करतायत, वसतिगृहांची व्यवस्था उभी करतायत, तर ओबीसी महामंडळ निर्माण केलेलं आहे. तर ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना अशा आणल्यात की ज्यातनं ओबीसी मुलांसाठी कर्जाची व्यवस्था उपलब्ध होईल आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून सुरू झाले. हा झाला ओबीसींसाठीचा. आता ओबीसीमध्ये जे छोटे छोटे घटक आहेत, आता आमचा कुंभार समाज आहे, न्हावी समाज आहे, बारी समाज आहे किंवा कुडमुडे जोशी समाज आहे. तर असे जे काही गाववाड्यातले छोटे छोटे समाज 75 वर्ष वाढ बघत होतं ना की आमचा विकास व्हावा, आम्हाला कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणावं. माझ्या सरकारनं या समाज बांधवांसाठी सुद्धा महामंडळं काढली आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक निधी देऊन तिथे काही रोजगार मिळेल का ही भूमिका मांडते. आज विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून केंद्र इतकी मोठी योजना आणतंय, कर्ज तुम्हाला उपलब्ध करते, तुम्हाला व्यवसाय निर्माण करते. आणि मोदीजी सांगतायत ना आत्मनिर्भर भारत, हा भारत स्वतःच्या जीवावरती निर्भर व्हावा यासाठी मग काय आहे, सुताराची व्यवस्था असेल. शेवटी ओबीसी कोण आहे, गावातल्या ज्या काही छोटे छोटे व्यवसाय आहे, पारंपरिक व्यवसाय आहे, त्या व्यवसायावरती चालणारा समाज येतो. आणि मग त्या समाज बांधवांना जर सक्षम केलं विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तर ओबीसी समाज सक्षम होईल. ही भूमिका 70 वर्षानंतर आज मांडली गेली. तुम्ही पोट जातींचा उल्लेख केलाय ओबीसी मधल्या, त्यांच्यासाठी महामंडळांची स्थापना या वर्षी करण्यात आली. पण विरोधक असं म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही महामंडळ स्थापन केलीत आणि त्याच्यापैकी बहुतांश महामंडळ अद्याप सुरू देखील झालेली. यात तथ्य काय? शेवटी असं आहे ना, मी सांगितलं की नाही की 60 वर्ष ओबीसी मंत्रालय पवार साहेबांनी काँग्रेस देऊ नाही शकलं. शेवटी आम्ही ज्या दिवशी दिलं ते मग निवडणूक होती का?
मग आम्ही आत्ता दिलं असेल तर तुमच्या हातामध्ये या राज्यातली सत्ता 50 वर्ष होतीच ना. मग तुम्ही काय करू नाही शकले? शेवटी केव्हा तरी सुरुवात करावी लागते ना. तर आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे. मग आत्ता छोटे-छोटे समाज घटकांसाठी केलेले. पण ओबीसी म्हणून ओबीसी मंत्रालय आहेच आहे ना. ओबीसी महामंडळ आहेच आहे ना. त्याच्यामध्ये रोजगार देण्यासाठीचं कर्ज देण्यासाठी आम्ही असं नाही म्हटलं, की फक्त ओबीसीतल्या या 10 जातींसाठीच आम्ही ते करतो. तर ओबीसीतल्या त्या छोट्या जातींसाठी सुद्धा आहे. पण त्यातून सुद्धा आम्ही त्यांना अजून संरक्षण देतो, की त्या महामंडळाच्या माध्यमातून मग आमचा बारी समाज किती असेल महाराष्ट्रामध्ये, तर त्या समाज बांधवांसाठी आम्ही समजा 100 कोटी रुपये दिले. तर त्यांच्याच संरक्षणासाठी राहील ना ते. तर ही भूमिका आमची आहे. पण ओबीसी महामंडळ तर आम्ही केलेलंच आहे ना. पवार साहेब आणि काँग्रेसने नाही केलेलं ओबीसी महामंडळ. आम्ही सुरुवात केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावरती स्किल डेव्हलपमेंट हा मोठा विषय आहे. ओबीसी समाजात स्किल डेव्हलपमेंट रुजवण्यासाठी भाजपचं धोरण नेमकं काय आहे? त्याचा आत्ता उल्लेख मी केला की नाही, की विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय आणि त्याला बाजारपेठ मिळवून देणं. या दोन्ही विषय या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून आहे. किंवा ज्यावेळेस मोदीजी सांगतात, की आपण आपल्या मालांसाठीची बाजारपेठ निर्माण करावी. तर वेगळ्या-वेगळ्या शहरांमध्ये आम्ही तशा पद्धतीची व्यवस्था उभी केली आहे. आता नवीन-नवीन पोर्ट तयार करतो. समजा आता मच्छीमार आहे. तर तो शेवटी पारंपरिकच आहे ना, ओबीसीच आहे ना. मग त्या पोर्टच्या माध्यमातून त्याचा विकास होतोय. तर अशाच पारंपरिक व्यवसायांना त्याच ठिकाणी बाजारपेठ मिळावी, या व्यवस्था आपण उभी करतो. आणि तुम्ही कित्येक ठिकाणी पहा, की या सगळ्या व्यवस्था उभी राहिलेल्या आहेत. मगाशी उल्लेख करायचा राहून गेला. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक सोशल मीडियामध्ये कॅम्पेनिंग सुरू आहे, की ते मराठा आरक्षण विरोधी आहेत, कसं आहे? एक भाजपचा नेता म्हणून याकडे तुम्ही कसं बघता? नाही, अनेक मराठा समाज बांधवांच्या नेतृत्वाने सांगितलं. मी मगाशी आपल्याला सांगितलं, की या आंदोलनाचे अनेक अभ्यासक आहेत. मराठा समाज बांधवांचे अनेक नेतृत्व आहेत. त्यांनी मान्य केलं, की मराठा समाजाला आरक्षण पहिलं कुणी दिलं असेल, तर ते देवेंद्रजींनी दिलंय. ते नाकारता येईल का? ते दिलेलं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं का? तर टिकलं. सुप्रीम कोर्टाने स्टे दिला का? नाही दिला. मग जर देवेंद्रजी आपल्याला इतक्या 40-45 वर्षाच्या लढ्यानंतर आरक्षण देत आहेत, तर ते विरोधक कसे असतील? पुन्हा सरकारमध्ये आले, पुन्हा त्यांनी 10% आरक्षण दिलं. म्हणजे फक्त बोलून देवेंद्रजी मराठा समाजाच्या आरक्षणाचे विरोधक नाही होऊ शकत. त्यांच्या कृतीतनं दिसतंय, की ते आरक्षणाच्या बाजूने आहेत. त्यामुळे जरी कुणी काही सांगितलं, तर महाराष्ट्रातली जनता खूप हुशार आहे. ठीक आहे, एखाद्या वेळेस एखादा फेक नेरेटिव्ह सेट होऊ शकतो. पण वारंवार तुम्ही फेक नेरेटिव्ह सेट करायला गेलात, तर जनतेला कळतं, की एकाच माणसाला टार्गेट करून तुम्ही ही भूमिका मांडतात. म्हणजे तुम्ही केव्हाच पवार साहेबांच्या बद्दल बोलू शकले नाही. तुम्ही इथून मागे अनेक मराठा समाज बांधवांचे मुख्यमंत्री या राज्याने पाहिले. अनेक ओबीसीचे मुख्यमंत्री पाहिले. त्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही. उलट ज्यांनी दिलं त्याला तुम्ही विरोधक म्हणता. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांच्या लक्षात आलंय आणि सगळ्यांना कळालं, की हे फक्त एकाच माणसाला ठरवून टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्या ज्या काही नेरेटिव्ह सेट करायचं काम सुरू आहे, त्याला महाराष्ट्र फार स्थान देत नाही. आणि हे सगळं आम्ही बघतो, की हजारोंच्या संख्येने तरुणांचा विश्वास आहे, की हे एकमेव नेतृत्व आहे, ज्याच्यामध्ये संवेदना आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे, ज्याच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि घेतलेला निर्णय हा पूर्ण करण्याची ताकद आणि धाडस त्या एका नेतृत्व आहे. ते नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. आणि म्हणून महाराष्ट्रातला सगळा बहुजन समाज हा देवेंद्रजीवरती विश्वास ठेवलेला आहे. ग्रामीण भागाचा विचार करता ओबीसी बांधव आजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे लांब दिसतात. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपचं काय नियोजन आहे? बघा, मी सांगितलं, की कायम महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं, जातीवाद लावायचा, शेजारी बहुजनाला खुर्ची बसायला द्यायची नाही, पण आपली स्वतःची खुर्ची वाचवायचं काम महाराष्ट्रामध्ये झालं. आणि म्हणून पहिल्या वेळेस ज्यावेळेस आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये आलो, आम्ही महाज्योतीची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल त्यासाठी मानधनची व्यवस्था, मुली शिकण्यासाठी आम्ही पहिल्यांदा निर्णय केला, की आम्ही वसतिगृहांची निर्मिती करू. मुलांसाठी आम्ही निर्णय केला. परदेशी जाण्यासाठी ओबीसी मुलांची 10च मुलांची आम्ही शिष्यवृत्ती द्यायचो. आम्ही 50ची व्यवस्था केली आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही 75 मुलांना शिष्यवृत्ती देतो. त्यामुळे
या सगळ्या व्यवस्था आम्ही उभ्या करतो. आणि आमच्या सरकारने निर्णय केला की मुलींना सगळं शिक्षण फ्री, म्हणजे तांत्रिक, उच्च तांत्रिक सगळं फ्री. आता मग तुम्ही सांगा, महाराष्ट्रात जर 54% ओबीसी समाज आहे, तर 1000 मुली एका कॉलेजमध्ये शिकत असतील, तर 540 मुली ओबीसी झाल्या. मग कोणी व्यवस्था केली? बरोबर. त्यामुळे या सगळ्या व्यवस्था 60 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या आमच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे सगळ्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत. आता त्याची सुरुवात आहे. काही गोष्टी सुरू होण्यासाठी, त्याला कार्यान्वित होण्यासाठी काही अवधी लागतोच. पण तुम्ही या 2-4 वर्षात बघाल, या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित चालतील आणि प्रत्येक समाज घटकाला त्याच्यातनं न्याय मिळेल. जातनिहाय जनगणना हा विषय विरोधी पक्षातल्या प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसतो. तुमच्या मते जातनिहाय गणना करून नेमकं काय साध्य होणार आहे? दोन समाजातली दरी या निमित्ताने मिटणार आहे? तर ही ओबीसी समाज बांधवांची मागणी आहे की जातनिहाय जनगणना आहे. कारण इंग्रजांच्या काळामध्ये जातनिहाय जनगणना झाली, त्याच्यावरती बाबासाहेबांनी अभ्यास केला, आमच्या घटना समितीने अभ्यास केला आणि आरक्षणाच्या द्वारे संरक्षण दिलं. कदाचित अनेक तज्ज्ञांची म्हणणं असं असेल की पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना करा आणि आरक्षणाचा पुन्हा टक्केवारी ठरवा. त्यामुळे हे सगळे विषय कायदेशीर आहेत. ज्या दिवशी बाबासाहेबांनी ही प्रगल्भ लोकशाही या देशाला दिली, परमपवित्र घटना आपल्या सर्वांसाठी, त्या घटनेमध्ये काय तरतूद आहे? खरंच आपण जातनिहाय जनगणना करू शकतो का? तर ज्यावेळेस एका बाजूला फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणायचं आणि जातनिहाय जनगणना करायची म्हणायची, तर या भूमिका संदिग्ध आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आता लगेच सेकंद, परंतु भूमिका अनेक समाज बांधवांची जातगणना व्हावी ही आहे. परंतु खरंच घटनेतनं त्यातनं देऊ शकतो का, ते संरक्षण होऊ शकतं का, हा अभ्यासाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फार अधिक बोलणं उचित होणार नाही. लोकसभेला महायुतीला मोठी पिछाडी सहन करावी लागली होती. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येणार असे 15 दिवसांपूर्वी सर्वेक्षण सांगत होतं. पण तुम्ही आता सभांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरता आहात. तुम्हाला कसं वातावरण दिसतं? बघा, लोकसभेमध्ये आम्ही पुन्हा मोदीजी सरकारमध्ये येणार, मोदीजी अगदी मोठ्या फरकाने सरकारमध्ये येतील आणि त्या उत्साहामध्ये आम्हीही काम केलं. कदाचित त्या उत्साहामध्ये विरोधकांनी एक फेक नेरेटिव्ह सेट केला, संविधानाचा मुद्दा पुढे आणला, मुस्लिम समाज बांधवांना थोडंसं असुरक्षित वाटावं असं वातावरण तयार केलं आणि आम्हालाही थोडंसं ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं झालं, की सश्याला असं वाटलं की अगदी कमी मिनिटाचं अंतर आहे, कासवाची गती बघता कासव काय तिथे फार पोचणार नाही, थोडंसं विश्रांती घ्यावी, झाडाची सावली असल्याने. तर कदाचित आम्हीही, आमचे कार्यकर्ते थोडं सुस्त झालो असेल. परंतु आता मागची झालेली चूक पुन्हा होणार नाही. आम्ही खूप चांगल्या ताकदीने कामाला लागलेलो आहोत आणि या 6 महिन्यामध्ये खूप सारा बदल महाराष्ट्राने पाहिलेला आहे. म्हणजे अनेक योजनांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल, आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, कांद्याचा हमी भावाचा विषय असेल, कांदे निर्यातीचा विषय असेल, धान, कापूस या विषयातलं आमचं किंवा सोयाबीन खरेदीचा निर्णय असेल, या सगळ्या विषयात आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि ह्या निर्णयांबरोबर, योजनांबरोबर आम्ही विकासाचे कामंसुद्धा रस्त्यावरती खूप केले, डेव्हलपमेंटच्या बाबतीत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. आणि काँग्रेसने जो ठरवून फेक नेरेटिव्ह सेट केला, आता संविधान तर महाराष्ट्र सरकार बदललं नाही. केंद्रात मोदीजींनी ज्यावेळेस तिसऱ्यांदा शपथ घेतली, तर तो परमपवित्र आपली घटना तर त्यांनी मस्तकी लावली आणि संसदेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकांमध्ये हा नक्कीच कळलेलं की हे सगळं खोटं होतं आणि अस्वस्थ झाले लोक की मोदीजींना अशा पद्धतीनं तिसऱ्यांदा यावं लागलं. म्हणून आम्ही ताकदीने, भारतीय जनता पक्षाने, महाराष्ट्रातली जनता आता ठरवतीये. मी महाराष्ट्रात प्रचंड उत्साह पाहतो. मी महाराष्ट्रात फिरलो आणि जनतेने ठरवलं की सामान्यांचं हिताचं सरकार या महाराष्ट्रात असावं. हा महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील. नाहीतर तुम्ही आता पाहतात की अनेक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होतात. तर ते धोका आहे महाराष्ट्राला. आणि म्हणून ज्या शिवरायांनी सांगितलं की नाही, की जात-पात सोडून सगळ्यांनी एक या, तर तुम्ही सेफ आहात. एक हे तो सेफ आहे, हे शिवरायांनी सांगितलं. आणि तेच आज पुन्हा आम्हाला सांगावं लागतंय, की या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण एक झालं पाहिजे, तर सुरक्षित राहू. आणि ते आता महाराष्ट्राने ठरवलंय, की आम्ही सुरक्षित राहू, ते फक्त आणि फक्त महायुती सरकारच्याच काळामध्ये राहू शकतो. बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावरती विरोधक आक्षेप घेत आहेत. धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय असा आरोप होतो.
नाही, कदाचित विरोधकांना त्या विषयामध्ये खूपच इंटरेस्ट असल्या कारणाने ते असं वातावरण करत असतील. आमच्या मुस्लिम समाज बांधवांमध्ये जाऊन त्यांना असुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असतील. परंतु ते कदाचित विसरले असतील की राहुल गांधीजी ज्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा दिल्या गेल्या, त्या कन्हैया कुमारला घेऊन भारत जोडोची यात्रा करतात. आणि मग आपण या देशाचा इतिहास पाहिला की स्वातंत्र्याच्या एक दिवस अगोदर या देशातनं पाकिस्तान बाहेर पडला, नंतर बांगलादेश बाहेर पडला. तर या देशाचे तुकडे झालेले हे आपण आपल्या डोळ्याने पाहिले. तर या पिढीला हे दुःख येऊ नये, आपण एक नाही राहिलो तर असे बाटले जाऊ, तुटलं जाऊ, ही याच्या मागची भूमिका आहे. एका बाजूला काँग्रेस या देशाचे तुकडे करू पाहते आणि एका बाजूला भारतीय जनता पक्ष हा देश जात पात धर्म विसरून एक आहे ही भूमिका मांडते. हा त्याचा मागचा भाग आहे. तर अगदी शेवटचा प्रश्न, महा एम टी व्हीच्या माध्यमातून ओबीसी समाज आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाज घटकांना काय आव्हान करा? मी महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज, माझा बहुजन समाज या सगळ्या समाज बांधवांना मनापासून विनंती करेन की आपल्या सर्वांना या राज्याला गतिमान विकास द्यायचा असेल, या राज्यातील तरुणांना हाताला रोजगार द्यायचा असेल, महिलांना सुरक्षा द्यायची असेल, या राज्याला जो जातीवादाचा वेढा बसलेला आहे तो वेढा तोडायचा असेल, एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं असेल, जो महाराष्ट्र कायम शिवरायांचा महाराष्ट्र ओळखला जातो, ज्या महाराष्ट्रानं कायम स्वातंत्र्य चळवळीमध्ये सगळ्यात अग्रेसर भूमिका घेतली, अनेक विषयामध्ये या देशाला दिशा दिली, हा माझा महाराष्ट्र अग्रेसर महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्राला कायम अग्रेसर ठेवायचा असेल, या देशातला सगळ्यात बलवान राज्य घडवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आपल्या सर्वांचं हित हे महायुती जपू शकतं. जात पात धर्म न बघता सर्वांसाठी योजना आणून या राज्याला विकसित करण्याचं स्वप्न या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आपल्या सर्वांचे नेते आणि या राज्याचं गतिमान विकासाचं स्वप्न पाहणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा, या तिघांच्या पाठी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद सर, महा एम टी व्हीशी संवाद साधल्यावर. धन्यवाद. तर हे होते आमदार योगेश टिळेकर. महाराष्ट्राला जातीयवादीच्या बेड्यामधून मुक्त करायचं असेल, महाराष्ट्राला अग्रेसर राज्य घडवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.